सोने चांदीचा किमती मध्यसातयाने मोठी घसरण सुरू. सोने चांदी के दागिने बनवून घेणार रांसाठी मोठी आनंदाची बातमी. नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर मित्रांनो, भारतीय सराफा बाजार अनुसार आजचे सोने और चांदी के ताजेदार दर जाणून घ्या. तुम सोने किंवा चांदी खरेदी करचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमचा साठी खूप महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आज सोने चांदीच्या किमती मध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे. ऐसा परिस्थिती सोने चांदीच्या किमती मध्ये की मोठी घसरण किंवा वळ झाली आहे. येत्या काही दिवसांत सोने चांदी स्वस्त होणार की याची संपूर्ण माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहोत. या सोबतच आहे तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कैरेट 22 कैरेट 24 कैरेट सोने के दर आहे. तज सोने चांदी के भाव आकी खाली जाऊ शकतात. सोने की काल स्वस्त मिळू शकते. गुंतवणुकीचा सर्वोत्तम वेळ कोणती असेल याची ही संपूर्ण माहिती येथे मिळेल. म्हणून तुम येत्या काही दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकर योग्य वेळी योग्य माहिती मिळेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? खाली कमेंट मध्ये तुमचे मत नक्की लिखा. तुम अजून व्हिडिओला लाईक केले नसेल तर तुमचा विश्वासू यूट्यूब चॅनल गोल्ड रेट मराठी ला सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल नोटिफिकेशन सुरू केले नसेल तर लगेच करा, जेणेकर तुम्हाला रोज सोने चांदी के ताजे भाव सर्वप्रथम मिळतील. चला तर मित्रांनो, आजचे सोने चांदी के ताजे दर जाणून घेऊ. भारतीय सराफा बाजार अनुसार आजचे चांदीचे ताजे भाव 1 ग्रेन चांदीचा भाव 261 रुपये, 8 ग्रेन चांदीचा भाव 288 रुपये, 10 ग्रेन चांदीचा भाव 27 रुपये, ग्रेन चांदीचा भाव 6 रुपये. आज चांदीच्या किमती मध्ये प्रति किलो 4000 रुपये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून चांदीच्या किमती मध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ही सोने चांदीच्या किमती मध्ये घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी किंमत सध्या सुमारे 73 आसपास फिरत आहे. चला आता जाणून घ्या की येत्या काही दिवसांत सोने चांदी स्वस्त होणार की महाग. मित्रांनो, सर्वप्रथम त्या बातमी बद्दल बोलूया जिनने गिया दिवसांत सर्वाधिक चर्चा मिळवली. काही आंतरराष्ट्रीय अहवालामध्ये ऐसा दावा करत आला होता की भारतने आपल्या परकीय चलन साठ्याचा समतोल राखण्यासाठी सोने विकले आहे. या बातमीनंतर बाजारात अनेक प्रकारचा चर्चा सुरू झाल्या. गुंतवणूकदारांना वाटलेली की केंद्रीय बँक सोने विकत असले तर ते सोन्यासाठी नकारात्मक संकेत असू शकतात. मात्र नंतर रिझर्व्ह बँक सरकारी स्तरावर स्पष्ट करण्यात आले की भारतचा स्वर्णसाठ्यात कोणताही बदल झाला नाही. अशा बातम्या कोणताही अधिकृत आधार नाही. याचा अर्थ भारत अजूनही सोन्याला एक महत्त्वाची धोरणात्मक मालमत्ता मानतो. केंद्रीय बँकेचा खरेदी धोरणात कोणताही मोठा बदल झाला नाही. बातमी सोन्यासाठी सकारात्मक मानली जाऊ शकते, कारण त्यामुळे बाजारातील अनिश्चितता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. आता अमेरिकेबद्दल बोलूया. अमेरिकेने पुन्हा एकदा अनेक देशांवर नवीन टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. या देशांमध्ये भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील युरोपियन देशांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जरा हा प्रस्ताव लागू झाला तर जागतिक व्यापारावर चा परिणाम होऊ शकतो. इतिहास साक्षी आहे की जेव्हा व्यापार युद्ध किंवा टॅरिफ वाद होतात तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय कडे वतात. सोने त्यामध्ये सर्वात प्रमुख मानले जाते. म्हणून अनेक बाजारचे मत आहे की अमेरिका देशामध्ये व्यापार तणावाल्या सोन्याला मजबूत आधार मिळू शकतो. आता भारतीय सराफा बाजार अनुसार 18 कैरेट सोन्याचे ताजे भाव जाणून घ्या. 1 ग्रेन सोने 150 रुपये, 8 ग्रेन सोने 14,000 रुपये, 10 ग्रेन सोने 12,500 रुपये, ग्रेन सोने 1,55,000 रुपये. आज 18 कैरेट सोन्याच किमतीत प्रति 10 ग्रेन घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत.
पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक अनिश्चितता. जागतिक बाजारात अजूनही गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळताना दिसत आहेत. डॉलरमधील चढउतार आणि मध्यपूर्वेतील घडामोडी याचा थेट परिणाम सोन्यावर होत आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय बाजारातील मागणी. लग्नसराईचा हंगाम, गुंतवणूक आणि दीर्घकालीन सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याला अजूनही मोठी पसंती मिळत आहे. चांदीमध्ये देखील मोठी अस्थिरता दिसून येत आहे. एका बाजूला औद्योगिक मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनं, सोलर पॅनेल्स आणि आई संबंधित हार्डवेअर उत्पादनांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने चांदीबद्दल सकारात्मक वातावरण आहे. मात्र अल्पकालीन काळात नफावसुलीमुळे आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे चांदीच्या किमतींमध्ये मोठी चढउतार दिसत आहे. कालच्या तुलनेत काही शहरांमध्ये सोन्याच्या किमती वाढल्या आहेत तर काही ठिकाणी स्थिर आहेत. दिल्ली बाजारात सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठ 1.60 लाख रुपयांचा स्तर पार केला आहे. तर चांदीमध्ये थोडी कमजोरी दिसली आहे. MCX वरही सोन्या चांदीच्या फ्युचर्समध्ये सतत हालचाल सुरू असून ट्रेडर्स पुढील दिशेची वाट पाहत आहेत. 22 कॅरेट सोनाचे ताजे भाव. 1 ग्रेन सोने 15,132 रुपये, 8 ग्रेन सोने 12,156 रुपये, 10 ग्रेन सोने 1,51,320 रुपये, ग्रेन सोने 15,130 रुपये. आज 22 कॅरेट सोन्याचा किमतीत प्रति 10 ग्रेन घसरण झाली. मार्केट तज्ज्ञांच्या मते जर सोने 1.60 लाख रुपयांच्या वर टिकून राहिले तर पुढील लक्ष्य 1.62 ते 1.63 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम असू शकते. मात्र जर जागतिक परिस्थिती सुधारली आणि डॉलर मजबूत झाला तर सोन्यामध्ये काही प्रमाणात नफावसुलीही पाहायला मिळू शकते. चांदीसाठी 2.68 लाख रुपये प्रति किलो हा महत्त्वाचा रेसिस्टन्स झोन मानला जात आहे. जर हा स्तर पार झाला तर चांदी 2.70 लाख रुपयांकडे झेप घेऊ शकते. पण जर 2.65 लाखांच्या खाली दबाव कायम राहिला तर आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक महत्त्वाची बातमी म्हणजे भारतातील गोल्डमध्ये वर्षभरानंतर पहिल्यांदाच मासिक आउटफ्लो दिसून आला आहे. काही गुंतवणूकदारांनी वाढलेल्या किमतींवर नफा बुक केला आहे. तरी देखील वर्षभरातील एकूण गुंतवणूक अजूनही मजबूत आहे. आता खरेदी करावी का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही दागिने खरेदी करत असाल आणि गरज असेल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा विचार करू शकता. जर गुंतवणुकीसाठी खरेदी करत असाल तर एकरकमी गुंतवणुकीऐवजी सिप पद्धतीने किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. कारण सध्या बाजारामध्ये मोठी अस्थिरता आहे आणि दरांमध्ये अचानक बदल होऊ शकतात. एकंदरीत पाहता सोने आणि चांदी दोन्हीही ऐतिहासिक उच्च पातळीच्या जवळ व्यवहार करत आहेत. जागतिक घडामोडी, डॉलरची हालचाल, व्याजदरांचे निर्णय आणि गुंतवणूकदारांचा कल या सर्व गोष्टी पुढील काही आठवड्यात सोन्या चांदीच्या दिशेचा निर्णय घेतील. तुमच्या मते सोने 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठेल का? आणि चांदी 3 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाईल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या गोल्ड सिल्वर मार्केट अपडेट्ससाठी चॅनल गोल्ड रेट मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका. 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. 1 ग्रेन सोने 1,554 रुपये, 8 ग्रेन सोने 12,432 रुपये, 10 ग्रेन सोने 15,540 रुपये, ग्रेन सोने 15,400 रुपये. आज 24 कॅरेट सोने किमतीत ही प्रति 10 ग्रॅम घसरण झाली. सर्व ग्राहक आमचा सल्ला आहे की सोने किंवा चांदी खरेदी करताना नेहमी काळजीपूर्वक तपासणी करा. खरेदी करत असलेल्या दागिन्या हॉलमार्क असणे आवश्यक आहे कारण त्यावरून धातू शुद्धता ओळखता येते. त्या
व्हिडिओमध्ये दिलेले दर हे घाऊक बाजारातील आयातले या दरावर 3% जीएसटी मेकिंग चार्ज वेगळे लागू होती. आगामी काही दिवसांत सोने चांदीच्या किमतीमध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळू शकते. त्यामुळे बाजारातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.